नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर आता मी गाडीवरती आहे आणि निघालो आहे कॉलेजला. आणि कॉलेजवरून जायचं आम्हाला येडोबाच्या यात्रेला, पाटणला निघालो आहे. तर तुम्हाला जाऊतो तिकडची यात्रा कशी असते, काय वगैरे. मोठी यात्रा असते, 2 दिवसाची यात्रा असते. तिथील यात्रेचे भरपूर काही वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत, तेही तुम्हाला सांग. तर आता आपलं कॉलेज सुटलं आहे आणि आपण निघालो आता पाटणच्या रस्त्याला. तर जाऊतो तुम्हाला पुढे काय चाललं आहे ते. तर फायनली काय आता आपण नेराडमध्ये पोहोचलो आहे, जे की पाटणमध्ये आहे. आणि पाहू शकता तुम्ही एकदम पाठीमागे गर्दी आहे, ट्रॅफिक वगैरे जाम झाले. आणि आज यात्रेचा पहिला दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी यात्रा ही खूप मोठी असते, जी रात्री 12 वाजता चालू होते. आणि या ठिकाणी पोलीस आणि गर्दीचे मॅनेजमेंट हे अत्युत्तम प्रकारे केलेले दिसून येते. फायनली काय आता आपण पोहोचलो तर समोर ज्या काट्या दिसतात त्यांना सासन काट्या असं म्हटले जाते. याची उंची साधारणपणे 30 ते 40 फूट इतकी असते आणि या काट्या वेगवेगळ्या गावातून इथे दर्शनासाठी आणल्या जातात. आम्ही निघालो देवाचं दर्शन करून आम्ही आता निघालो नदीच्या इकडे. जरा हातपाय वगैरे धुवून आम्ही आता परत इकडे जाणार आहे. आमच्या मुंबईवरून माणसं आलेत, तर त्यांना भेटून परत आम्ही कुठल्या देवीला जायचं आहे? आपल्या काळंबा देवी. परत आम्ही तिथून काळंबा देवीला जाणार आहे. तर जाऊतो तुम्हाला मागच्या नदी वगैरे. तर आता आपण आलो आहे नदीकाठी, जी कोयना नदी. ते सर्व लोक स्नान वगैरे करण्यासाठी येतात आणि आमचे मुंबईवर आलेले नाना वगैरे ते येतात वगैरे. प्रसाद नाना काय करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ज्या मंदिरामध्ये गेलो त्या देवाच्या मूर्ती आहेत, सर्व प्रेम ठेवले आणि पूर्ण बाजारपेठ आहे. तर विषय असा आला की आता ही एवढी मोठी यात्रा आहे. तर यात्रेला कोण आले कटरी नाक्यात आले यात्रेला. आणि तिने दिले चेहऱ्याला देतो सामान एक मागे, चेहऱ्याला सामान. तर फायनली आता आपण दर्शन करून निघालेलो आहे आणि आता इथून आम्ही गाडी घेऊन जाणार. कुठल्या देवाला जाणार आहे? काळंबा देवी प्रसन्न. काळंबा देवी प्रसन्न त्या मंदिरात जाणार आहे आणि तिथून मग आम्ही जाणार घरी. प्रसाद वगैरे घेतलाय, दाबून प्रसाद जाता जाता लावणार रट्ट्या नाही, घरी जाऊन खाणार आहे. ती तिकडे येतं आणि आपण इकडे काय करायचं तिकडे. आणि आता जरा ट्रॅफिक कमी झालं, चालत आहे. ऊन लागतंय फुल एकदम गरम होतं. तर ऊन खूप आहे, त्यामुळे आता आणखी रस्ते थांबल्यामध्ये उसादारच घेतलाय. तर फायनली काय आता आपण निघालोय बिबी गावाला, जे की आमचं पहिलं गाव होतं आणि तिथं पहिले आम्ही राहत होतो. आता गेलो दिवाळीमध्ये. तर तिथं आमचा पहिला देव आहे नवसरी काळंबा मंदिर. तर तिथं आम्ही जातो आता. तर जातो आणि तर फायनली गायच आता आपण पोचलेलो आहे नवसरी काळंबा देवी प्रसन्न. आणि हे पाहू शकता तुम्ही माझ्या मागं मंदिर आहे, जे की आता सध्या बंद आहे, कारण इथे पुजारी वगैरे सकाळ आणि संध्याकाळीच येतात फक्त पूजेच्या टायमिंगवरती. दुपारचं मंदिर बंद असतं. तर जाऊतो तुम्हाला. तर मित्रांनो, याला मंदिराला नवसरी काळंबा का म्हणतात माहिती आहे? कारण ह्या देवीचं नाव आहे काळूसरी आणि ह्या देवीचं नाव आहे नवसरी. तर अशा या 2 देवींच्या मंदिराचे नाव मिळून नवसरी काळंबा असे म्हटले जाते. तर हे बघ, ही नवसरी देवी, तिच्याच बाजूला ही
काळुसरी देवी या दोन्हीचं मिळून नवसरी काळुंबा असं म्हटलं जातं. तर इथे बघा दगडावरती मूर्ती कोरलेली आहेत. नवमुखी देव कोरलेला आहे इथं आणि इथं मागे पूर्ण देव वगैरे बनवलेले आहेत. आणि हे लाकडावरती गणपतींचं चित्र काढले गणपती बाप्पांचं. आणि ह्या साईडला पण तसंच लाकडावरती कोरले. इथे पण असे गणपतींचं हे काढले चित्र. आणि वरती दगडाची असं काय मंदिर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आता 5 सिनेमॅटिक व्हिडिओ.